भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे सातारा कराड दक्षिणमधील रस्ते विकासासाठी 230 कोटींचा निधी शासनाने मंजूर केलाय। यामधून हायब्रिड एन्युइटी मॉडेल अंतर्गत 38 किलोमीटर रस्ते सुधारणा होणार आहे। उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमानं आपल्याच शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। राज्यातील वाढते गुन्हे आणि गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्याच्या पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे। पोलीस दलात AI तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं राज्य असणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या शेवटच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला गेला, त्यामध्ये हा सुद्धा निर्णय झाला आहे। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आणखी 12 होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या 124 वर गेली आहे। या स्पेशल गाड्यांचं आरक्षण शनिवारपासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि IRCTच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आलं आहे। यापूर्वी 112 होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली गेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या सर्व जाहिराती तत्काळ हटवण्यात याव्यात किंवा जाहिरातींवर काळा रंग लावून त्या अस्तित्वहीन कराव्यात अशी कायदेशीर नोटीस गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे। राज्यातील 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनी नॅशनल मेडिकल कमिशनकडे मान्यताकरता प्रस्ताव पाठवले आहेत। त्यांना मान्यता मिळाल्यास राज्यातील MBBSच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणामुळे खुल्या वर्गातील 10% जागा कमी झाल्या होत्या। केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या वाढीव जागांमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो। सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना रद्द केल्यानं आणि SBIला या बॉन्ड्सच्या रोखीकरणाला परवानगी न देण्याचे निर्देश दिल्यानं राजकीय पक्षांच्या बेहिशेबी रोख निधीची जुनी प्रणाली परत येऊ शकते। या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29 अंतर्गत 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास राजकीय पक्षांना देणगीदारांकडून धनादेशाद्वारे निधी देखील मिळू शकतो। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ तापमानाचा पाराही 40शी पार करून पुढे गेला आहे। यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच शनिवारी 40.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। मागील फेब्रुवारी अखेरपासून सोलापूरचं तापमान वाढायला सुरुवात झाली होती। चालू मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात आठवडाभर तापमान हे वाढलं होतं, मात्र रात्री हिवाळा आणि दिवसा उकाडा जाणवत होता। भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 3ऱ्या टप्प्यात निवडणूक होणार असून 19 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत, तर 7 मेला मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 20,04,288 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि त्यानंतर संपूर्ण देशात आचारसंहिता देखील लागू केली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा देखील लोकसभा निवडणुकीसाठी आता सज्ज झाली असून ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर होर्डिंग्स उतरवायला सुरुवात झाली आहे।